वही आत्मविश्वास लेकर इस मैच में गेंदबाजी करते हुए नजर आएंगे साउंदे टीम के गेंदबाज। हालांकि परिस्थितियां बदल गई है, सुबह का सत्र अलग होता है, दोपहर के सत्र में बल्लेबाजी के लिए कंडीशंस भी काफ़ी ज़बरदस्त रहती है। और सामने जय बजरंग गोरसई ए टीम जब होती है तो गलती की गुंजाइश बिल्कुल भी नहीं रहती है। बहुत ही सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करनी होगी साउंदे टीम के गेंदबाजों को। भावेश भोईर, आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच की तरफ आना है। भावेश भोईर यांना मी विनंती करतोय, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। तो टॉस को जीता है जय बजरंग गोरसई ए टीम की कैप्टन मयूर ने और उन्होंने पहले बल्लेबाजी चुनी है। एक विशाल स्कोर खड़ा करने की कोशिश होगी जय बजरंग गोरसई ए टीम की। पोगाव टीम, तुम्ही कुठेही जाऊ नका। पोगाव टीम को कहीं भी नहीं जाना है क्योंकि इसके बाद शायद आपका मैच होगा। हेलो भावेश, भावेश भोईर। सलामी बल्लेबाज क्रीज पर आ चुके हैं सूरज किरणी और संकेत मात्रे। पहले मैच में क्या कमाल की बल्लेबाजी की दोनों भी बल्लेबाजों ने। सूरज ने 57 रन बनाए, नाबाद रहे थे और कोई भी विकेट नहीं गिरा था पहले मैच में। वीर तानाजी दापोडी टीम को मात दी थी जय बजरंग गोरसई ए टीम ने। 73 रनों की नाबाद पार्टनरशिप देखने को मिली थी सूरज किरणी और संकेत मात्रे के बीच में। बहुत ही गजब के फॉर्म में नजर आए हैं दोनों भी बल्लेबाज। तो ये बहुत ही चैलेंजिंग हो सकता है गेंदबाजों के लिए। पहला ओवर लेकर तैयार होते हुए अक्षय थोड़ा सा वार्म अप करते हुए अपने कंधे खोलते हुए, ताकि पहली गेंद ढीली ना पड़ जाए। शुरुआत में ही कुछ विकेट्स निकालने का इरादा होगा गेंदबाज का, इसमें कोई शंका नहीं। पहली गेंद इस मैच की राइट आर्म ओवर द विकेट सूरज के लिए। पैरों पर रखा था, हल्के हाथों से बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को निकाला है डीप मिड विकेट की तरफ। फील्डर पहुंचे वहां पर, अच्छी कोशिश लेकिन रोक नहीं पाए। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। दी है सूरज केने ने। कल विवेक शिलार का ऑलराउंड प्रदर्शन यहाँ पर देखने को मिला था सरस्वती खालिंग टीम द्वारा। कुल मिलाकर 96 रन उन्होंने बनाए 3 मैचेस में, जिसमें एक अर्धशतकीय पारी भी थी और 7 विकेट्स उन्होंने चटकाए थे। आज सूरज केने कहीं ना कहीं उनसे आगे निकलने का ज़रूर प्रयास करेंगे। इस बार अच्छी गेंद थी, मोटा सिरा लगा बल्ले का, 1 रन। गली में चली गई थी गेंद, खेलना चाहते थे सामने। अक्षय अच्छे गेंदबाज है, पहले मैच के मैन ऑफ द मैच भी है। 3 विकेट्स चटकाए थे उन्होंने, 1 ही रन खर्च किया था। कमाल की शुरुआत दी थी उन्होंने अपनी टीम को, लेकिन इस समय कहीं ना कहीं थोड़ा दबाव रहेगा क्योंकि पहली 3 गेंदों पर 11 रन बने हैं।
संकेत के पास स्ट्राइक, फुल टॉस है, गेंद को निकाल दिया है खाली क्षेत्र में, स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन। सामने थे, उनमें कहीं ना कहीं आत्मविश्वास की कमी थी, और अब देखिए ये आत्मविश्वास से भरे हुए बल्लेबाज है, और कहीं ना कहीं उसी का नतीजा है कि 2 फुल टॉस गेंदें देखने को मिली है। देखना है अंपायर एक दूसरे की तरफ देखते हुए, उसके बाद ये वाइड का इशारा मुख्य अंपायर ने पूछा वहाँ पर स्क्वायर लेग अंपायर से कि कहीं बैट्समैन के ट्राउज़र को छूकर तो गेंद नहीं चली गई है, लेग स्टंप के बाहर थी गेंद, वाइड। आगे निकले, इस बार फुल पर लेकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए और कोई रन नहीं इस गेंद पर, स्कोर रुका हुआ है। सोलह रन। फिर से ऑन साइड में गेंद, लेग स्टंप के बाहर, वाइड, काफ़ी दबाव में नजर आते हुए अक्षय। सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी बहुत ही महत्वपूर्ण है यदि आपको जय बजरंग गोरसई जैसे टीम के विरुद्ध मैच जीतना है, तो कमज़ोर गेंदें बिल्कुल भी नहीं की जा सकती है। अभी तक 2 वाइड गेंदें कर चुके हैं। अगली गेंद लेकर अक्षय, इस बार ऑन साइड में स्लॉग स्वीप की कोशिश, बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए, जिस वजह से गेंद ज़मीनी रास्ते से चली गई थी। 1 रन ज़रूर मिला है। स्ट्राइक अपने पास रखेंगे अगले ओवर की शुरुआत में संकेत मात्रे। पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर 17 रन। अठारह रन बिना किसी नुकसान के। तो एक बार फिर से दमदार शुरुआत जय बजरंग गोरसई ए टीम की देखने को मिल रही है। 18 रन बिना किसी नुकसान के पहले ओवर की समाप्ति। इस जोड़ी को तोड़ना बहुत ही मुश्किल नज़र आ रहा है आज गेंदबाजों के लिए। पहले मैच में दोनों भी बल्लेबाज नॉट आउट रहे थे, और इस टूर्नामेंट का सबसे बड़ा टीम टोटल भी बनाया था जय बजरंग गोरसई ए टीम ने दापोडी टीम के विरुद्ध। विशाल के ओवर की पहली गेंद बढ़िया रही, एंगल बनाती हुई गेंद, राउंड द विकेट से शुरुआत की है अपने गेंदबाजी की अपने ओवर की विशाल ने। टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकली थी गेंद, और स्वाभाविक सी बात है क्योंकि दाहिने हाथ के बल्लेबाज सामने है, गेंदबाज भी दाहिने हाथ के है। राउंड द विकेट जब गेंदबाजी होती है तो एक एंगल बनता है। संकेत के पास इस समय स्ट्राइक, फिर से उठाने का प्रयास, एक और अच्छी गेंद। देखिए इसी बात की मैं चर्चा कर रहा था, सटीक लाइन और लेन पर यदि गेंदबाजी होती है तो अच्छे अच्छे बल्लेबाजों को भी शांत रखा जा सकता है। क्रीज में से ही खेलने का प्रयास कर रहे हैं संकेत। हालांकि संकेत कदमों का भी अच्छा इस्तेमाल करते हैं। पहले मैच में देखा गया था जिस तरह से उन्होंने निकल कर शॉट्स खेले थे दापोडी टीम के खिलाफ। 2 डॉट गेंदे खेलने के बाद सूरज ने कहीं ना कहीं कुछ हिदायत दी है अपने पार्टनर को। इस बार बल्ले पर लिया जरूर है, लेकिन बहुत ऊपर खेल बैठे हैं, गेंद हवा में खड़ी हो गई है और फील्डर पहुंचे थे गेंद के नीचे लेकिन कैच नहीं कर पाए। कैच ड्रॉप होता हुआ, जीवन दान मिलता हुआ संकेत मात्रे को। बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में कप्तान जो पहले मैच में थे विशाल, उनके द्वारा। इस मैच के लिए टॉस के लिए नितेश आए थे, लेकिन विशाल ने प्रभावित किया है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, काबिल तारीफ गेंदबाजी अभी तक इस ओवर में। अगली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट, बहुत अच्छी गेंद, यॉर्कर लेंथ, लेकिन उसको भी ड्राइव कर दिया है। सीधे बैट से खेला हुआ स्ट्रोक, लॉन्ग ऑफ की तरफ थोड़ी सी मिसफील्ड, हालांकि कोई ज़्यादा नुकसान नहीं, 1 ही रन मिला है। गजब की गेंदबाजी, 2 अच्छे बल्लेबाज, 2 उच्च कोटि के बल्लेबाज सामने होने के बावजूद भी बिल्कुल निडर होकर गेंदबाजी कर रहे हैं विशाल, और अभी तक बांध कर रखा है उन्होंने दोनों भी सलामी बल्लेबाजों को। स्कोर इस समय 20 रन बिना किसी नुकसान के। विशाल चले दाहिने हाथ से राउंड द विकेट, एक और बढ़िया यॉर्कर, बिल्कुल ब्लॉक होल में आती हुई गेंद, किसी तरह से उसको संभाला है, बल्ले का अंदरूनी सिरा लेकर गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर चली गई है और केवल 1 ही रन मिलेगा।
लाजवाब ओवर, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम विशाल की। हालांकि काफ़ी युवा खिलाड़ी है, बहुत ही बड़ी टीम सामने, लेकिन उसका किसी भी तरह का प्रेशर उनके ऊपर नहीं। एक तो पहले ओवर में काफ़ी रन्स भी बने थे, लेकिन उसके बावजूद भी शानदार गेंदबाजी। इस बार अपने आप को रूम देकर स्लैश किया है सूरज केने ने। गेंद जा रही है डीप पॉइंट पर, वहां पर फील्डर मौजूद थे, बाउंड्री जरूर बचाई गई है। रिप्ले में देखना इंटरेस्टिंग होगा। मेरे ख्याल से कैच का मौका था, क्योंकि हम जहां पर बैठे हैं वहां से वो इलाका दिखता ही नहीं है। आइए रिप्ले में देखते हैं। अपने आप को रूम देकर खेला था सूरज ने। ओहो, ये छक्का बचाया है फील्डर ने, काबिले तारीफ क्षेत्ररक्षण, और एक बेहतरीन ओवर की समाप्ति होती हुई। एक ही रन लिया गया अंतिम गेंद पर। हालांकि 2 रन आराम से बन सकते थे, लेकिन कहीं ना कहीं सूरज यही सोच रहे थे कि ये छक्का होगा। हालांकि कैच का भी मौका था, लेकिन कैच बहुत ही मुश्किल था। लेकिन ज़बरदस्त एफर्ट फील्डर द्वारा। 2 ओवर की समाप्ति, स्कोर मात्र 22 रन। केवल 4 रन खर्च किए अपने ओवर में विशाल ने। विशाल का ये विशाल ओवर मैं मानता हूँ साउंदे टीम के लिए। भले ही विकेट नहीं मिला, लेकिन गजब की गेंदबाजी की उन्होंने। सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी देखने को मिली। गेंदबाजी में परिवर्तन, नया ओवर लेकर नितेश। सामने है सूरज केने। हल्की सी शॉर्ट गेंद, पुल कर दिया है बहुत ही शानदार तरीके से। गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 6 रन। जिस तरह से सूरज केने बैटिंग कर रहे हैं, लगता भी है कि आज उनका दिन है। कैचेस भी उनके पकड़े नहीं जा रहे हैं, और चौके छक्के बड़े आराम से जोड़ रहे हैं अपनी टीम के लिए। इस पारी में लगने वाला ये कुल मिलाकर तीसरा चौका सूरज केने का, ये दूसरा चौका है। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन, और सूरज केने पहुंच गए हैं 23 पर। पहले मैच में 57 रनों की नाबाद पारी खेली थी। इस मैच में अभी तक 23 रन बना चुके हैं। कुल मिलाकर 80 रन इस प्रतियोगिता में अभी तक सूरज केने के नाम। फिर से स्विंग किया है, फील्डर बहुत दूर और नहीं पहुंच पाएंगे। गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन। पिछले ओवर में जरूर बांध कर रखा गया था सूरज केने को भी, लेकिन इस ओवर में अपने हाथ खोलते हुए सूरज केने। टीम का स्कोर देखते ही देखते बातों ही बातों में 38 पर पहुंच चुका है। अभी भी तीसरे ओवर का खेल चल रहा है। बहुत महंगे साबित होते हुए नितेश। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौका, तीसरी गेंद पर छक्का। 16 रन अभी तक खर्च किए हैं। बहुत ही प्रोडक्टिव ओवर साबित होता हुआ ये जयबजरंग गोरसई ए टीम के लिए। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया कैप्टन ने, और वो बिल्कुल सही साबित होता हुआ। एक और लंबा ऊंचा स्ट्रोक, झन्नाटेदार सिक्सर। जैसे ही गेंद बल्ले से निकली थी, उस पर छाप पड़ चुकी थी 6 रनों की। इतना जबरदस्त संपर्क गेंद और बल्ले के बीच में। खासियत यदि हम देखें सूरज केने की, तो फुटवर्क उनका बहुत बढ़िया रहता है। रूम बनाकर भी ऑफ साइड में अच्छे शॉट्स खेलते हैं, कदमों का अच्छा इस्तेमाल करते हैं, आगे निकलते हैं, और जगह से भी खड़े खड़े भी अच्छे शॉट लगाते हैं। इस बार गेंद को पुल किया है डीप स्क्वायर लेग की तरफ, फील्डर मौजूद, लेकिन उनसे दूर गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। इस बार 4 रन। चौकों और छक्कों की बरसात होती हुई, चौकों छक्कों में डील करते हुए सूरज केने। गोरसई टीम का स्कोर छलांग मारता हुआ आगे बढ़ता हुआ 48 रन बिना किसी नुकसान के।
और सूरज केने भी कहीं ना कहीं अपने अर्धशतक की तरफ बढ़ रहे हैं। इस बार हालांकि मिस टाइम कर बैठे, गेंद हवा में है लेकिन फील्डर थोड़े से दूर है। देखिए किस्मत के भी धनी है सूरज केने, जब उनके स्ट्रोक थोड़े मिस टाइम हो रहे हैं तो फील्डर से थोड़े दूर गिर रहे हैं। इस बार एक रन लेने का अवसर था। ओवर अब जाकर समाप्त होता हुआ नितेश का, बहुत महंगे साबित हुए। कुल मिलाकर अपने ओवर में उन्होंने 27 रन खर्च किए। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 49, 49 रन बिना किसी नुकसान के। चालीस पर बैटिंग करते हुए सूरज केने, और ये भी एक इतिहास बन सकता है, एक कीर्तिमान हो सकता है कि बैक टू बैक 2 हाफ सेंचुरीज ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में। बहुत कम बल्लेबाज ऐसे हैं जिन्होंने ये कारनामा किया है। पड़गा टेनिस क्रिकेट में मुझे याद आता है लास्ट टू लास्ट सीजन 2 साल पहले की बात है, कुरुन के स्वर्गीय हरिबाबू पाटिल स्मृति चषक में तलवली स्पोर्ट्स की ओर से खीजर रईस ने लगातार 2 मैचेस में अर्धशतक बनाए थे। हालांकि ग्रामीण क्रिकेट काफ़ी जगहों पर खेला जाता है और पूरे भिवंडी तालुका में ग्रामीण क्रिकेट जोरों शोरों से होता है, तो हर टूर्नामेंट का लेखा जोखा हमारे पास नहीं है, लेकिन जहां तक मैंने देखा है खीजर रईस एक ऐसे बल्लेबाज है तलवली स्पोर्ट्स की ओर से जिन्होंने लगातार 2 अर्धशतक लगाए थे। और भी बल्लेबाज रहेंगे। यहाँ पर मौका है सूरज केने के पास, 40 पर बैटिंग करते हुए, आखिरी ओवर लेकर चेतन दाहिने हाथ से राउंड द विकेट। ओह, स्टैंड एंड डिलीवर, बहुत ही उम्दा शॉट, इस टूर्नामेंट का मेरे ख्याल से सबसे खूबसूरत सिक्सर। ऊपर से ये शानदार छक्का जड़ा है सूरज केने ने। अफलातुन बैटिंग देखने को मिल रही है। जिस तरह से पहले मैच में उन्होंने बैटिंग की थी उसी अंदाज में इस मैच में भी बल्लेबाजी करते हुए। 4 रन चाहिए उनको 50 के लिए। क्या गेंद बाहर जाएगी? जी नहीं, कैच था लेकिन कैच ड्रॉप। फील्डिंग बड़ी ही साधारण स्तर की नजर आ रही है पीर बाबा सामदे टीम की इस मैच में। जिस तरह से पहले मैच में फील्डिंग देखने को मिली थी उस तरह का क्षेत्ररक्षण इस मैच में देखने को नहीं मिल रहा है। एक और जीवनदान मिलता हुआ सूरज केने को। इससे पहले डीप मिड विकेट की तरफ मौका आया था, वहां पर भी कैच छूटा था, वो गेंद बाउंड्री के बाहर चली गई थी चौके के लिए। इस बार हालांकि बाउंड्री तो नहीं मिली लेकिन 1 रन पूरा किया है सूरज ने। रन संख्या आगे बढ़ती हुई 56 रन। सूरज पहुंचे हैं 47 पर। अगले मैच का टॉस किया जाएगा इस पारी के बाद। एलिवेशन नहीं है स्ट्रोक में, मिड विकेट को क्लियर करना चाहते थे संकेत मात्रे। चहलकदमी करते हुए 1 रन पूरा किया गया है। अगला मैच पवन पुत्र वडपे और स्वर्गीय महेश बारशी पोगांव के बीच में। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। सूरज 47 पर सामना करेंगे अगली गेंद का। जोरदार प्रहार किया है पॉइंट की दिशा में, गेंद हवा में, फील्डर दूर है। 1 रन जरूर मिलेगा, दूसरे की भी कोशिश होगी, दूसरे के प्रयास में बल्लेबाज, और 2 रन भी इसके साथ ही पूरे होते हुए। इससे पहले कि फील्डर उठाकर थ्रो कर दे। अर्धशतक के बेहद करीब है सूरज केने, 49 पर पहुंच चुके हैं। धुआंधार विस्फोटक विध्वंसक बल्लेबाजी की है सूरज केने ने इस मैच में भी। पहले मैच में 57 रन बनाए थे, मात्र 18 गेंदों का सामना किया था, और इस मैच में केवल 1 रन दूर है अपने अर्धशतक से। लगातार दूसरा अर्धशतक हो सकता है सूरज केने का। अभी भी 2 गेंदें पारी में शेष। आगे निकले, ड्राइव किया, फील्डर मौजूद है लॉन्ग ऑन पर, लेकिन 1 रन जरूर मिल जाएगा। और इसके साथ ही लगातार दूसरा अर्धशतक इस जय महाराष्ट्र चषक 2021 दामनगांव में सूरज केने द्वारा। कमाल के खिलाड़ी है सूरज केने। वेल प्लेड सूरज। बल्ला दिखाएंगे तो अच्छा होगा। जी हाँ, डिजर्व करते आप। दर्शक अभिवादन करते हुए, खासतौर पर प्लेयर्स पेविलियन में तालियों की गूंज सुनाई दे रही है। पारी की आखिरी गेंद, पहले ही खड़े थे स्विच हिट के लिए, और बढ़िया संपर्क, हुक कर दिया है, रिवर्स हुक। हालांकि गेंद घूमती हुई आउटफील्ड में डीप थर्डमैन की तरफ चली गई है। तीसरे का प्रयास, क्या बैट्समैन आउट हो जाएंगे? जी नहीं, एक बार फिर से दोनों बल्लेबाज नाबाद रहे हैं।
पूरी पारी में केवल विशाल का ओवर लाजवाब रहा, लेकिन अन्य 3 गेंदबाजों ने कहीं ना कहीं निराश किया। विशाल ने दिखा भी दिया था कि किस तरह से गेंदबाजी करनी है गोरसई ए टीम के विरुद्ध, लेकिन अन्य 3 गेंदबाज उस तरह की बॉलिंग नहीं कर पाए। तो कुल मिलाकर 4 ओवर्स में बने हैं 63 रन और जीतने के लिए 64 रनों की चुनौती है पीर बाबा साउंदे टीम के सामने। या ठिकाणी सन्माननीय शरद वडोलकर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे। वडपे गावचे सामाजिक कार्यकर्ते, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। सन्माननीय शरद वडोलकर साहेबांना विनंती करतोय आपण प्लीज यायचं आहे व्यासपीठावर। आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही संघांचे संघनायक आपण देखील यायचं आहे। स्वर्गीय महेश बारशी स्मृती पोगाव विरुद्ध पवनपुत्र वडपे। दुसऱ्या फेरीतील हा देखील सामना असेल। वडपे संघाला पहिल्या फेरीमध्ये आपण पुढे वाटचाल दिलेली आहे, कारण समोरचा जो त्यांचा संघ होता तो उपस्थित राहू शकला नाही, त्यामुळे त्यांना थेट दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेला आहे। पोगाव संघाने एक सामना जिंकलाय। जय हनुमान धामणगाव संघाला त्यांनी पहिल्या फेरीत पराभूत केलं। तर पवनपुत्र वडपे संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांची एक मोठी स्पर्धा देखील पाहणार आहोत। ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम असेल दिनांक 1 फेब्रुवारी ते दिनांक 5 फेब्रुवारी 2021 या कालावधीमध्ये पवनपुत्र वडपे आणि ओमकार ग्रुप आयोजित भाऊट चषक 2021 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। तर सन्माननीय शरद वडोलकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत। दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील या मॅचसाठी। एका बाजूला जय महाराष्ट्र चषक धामणगाव 2021 आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर दिगंबर पाटील यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय। तुषार कॉल देत आहेत, तुषार गायकर पोगाव टीमचे कॅप्टन। दिगंबर पाटील असा कॉल आहे, मात्र आलेला आहे जय महाराष्ट्र चषक। तर टॉस जो आहे पवनपुत्र वडपे संघाच्या कॅप्टनने जिंकलाय। पाहुण्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय। पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी। यस, वडपे संघाचे संघनायक आहेत माझ्यासोबत। टॉस आपण जिंकलाय, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार आहात। पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला खेळण्याची आवश्यकता भासली नाही, कारण समोरचा संघ उपस्थित नव्हता। मात्र आता मोठं चॅलेंज आहे दुसऱ्या फेरीमध्ये। पोगाव संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे। साधारणतः किती धावांपर्यंत 4 षटकांमध्ये त्यांना थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? 30-35 लास्ट। आणि यासाठी कुठले गोलंदाज असणार आहेत जे चांगली कामगिरी करू शकतील तुमच्या टीमकडून? मयूर, शुभम। मयूर आणि शुभम आहेत। फलंदाजीमध्ये कुठल्या खेळाडूंकडून जास्त अपेक्षा असणार आहेत? अक्षय। निश्चितच अक्षय, मला वाटतं अक्षयचा आज वाढदिवस देखील आहे। यस, त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील। थँक्यू सो मच, आपल्याला हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी। तुषार, पहिल्या मॅचमध्ये कुठेतरी जो संघ होता, भरपूर युवा खेळाडू त्या टीममध्ये होते, आता मात्र चॅलेंज वाढलेला आहे। समोरचा संघ एक मजबूत संघ आहे, तर त्या टीमकडे कशा दृष्टीने पाहता आणि प्रथम बॅटिंग करत असताना किती स्कोर उभारण्याचा प्रयत्न राहील? समोरचा संघ चांगलाच आहे आणि आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू। ह्या मॅचमध्ये संघामध्ये काही फेरबदल वगैरे? काही नाही, आहे तसंच राहील, सेम टीम असणार आहे। एकूणच कसा अनुभव आला पहिल्या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये खेळत असताना? चांगला ग्राउंड आहे आणि खेळायला पण चांगलं वाटतं आणि चांगलं आयोजन आहे। निश्चितच, थँक्यू सो मच, आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील या मॅचसाठी। तर मित्रांनो, पुढील सामन्याची नाणेफेक क्रिशा टॉस बॉक्समध्ये आम्ही संपन्न केलेले आहे आणि टॉसमधून समाचार असा आहे की पवनपुत्र वडपे संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। बॅक टू कमेंट्री बॉक्स। चालू सामन्यामध्ये गोरसई संघाला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे, कारण गोरसई संघाच्या एका खेळाडूचा टी शर्ट जो आहे तो आपल्याला थोडा वेगळा दिसतोय, त्यामुळेच त्यांना 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे। आणि पेनल्टीच्या 2 धावा आम्ही स्कोरमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ॲड करणार आहोत। सावंदी संघाच्या डावाला सुरुवात होते। टार्गेट खूप मोठं आहे, 64 धावांचं टार्गेट आहे विजयासाठी। सलामीची जोडी विशाल आणि रोहित। पहिलं षटक घेऊन मयूर, चांगला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही। इष्टांच्या पाठीमागे बॉल निघून गेलाय। निर्धाव चेंडूनं सुरुवात केली आहे। एक स्लिप आता मात्र आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी।
हरीश केणे अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पहिल्या मॅचमध्ये मयूरनं जबरदस्त गोलंदाजी केली होती. बॉल हवेत आहे, वरची कडा लागली, सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपा झेल आणि फलंदाज फेल. आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की सूरज केणेनं इतिहास रचलाय. बॅक टू बॅक 2 हाफ सेंचुरीज सूरज केणेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. पहिल्या मॅचमध्ये नाबाद 57 धावा आणि या मॅचमध्ये देखील अर्धशतक कंप्लीट केलं. या मॅचमध्ये देखील दोन्ही सलामीवीर नाबाद राहिले. गोरसई ए संघाची सलामीची जोडी कोण तोडणार या स्पर्धेमध्ये, हा देखील एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर कदाचित आपल्याला पुढच्या फेरीमध्ये पाहायला मिळेल. परंतु खेळ आहे क्रिकेटचा. सावंदी संघ देखील प्रयत्न करेल धावांचा पाठलाग करण्याचा आणि ही धावसंख्या चेज करण्याचा. नवीन बॅट्समन अक्षय आलाय. बॅटचं तोंड उघडण्याचा प्रयत्न, लेट कट करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर झेल घ्या आणि 200 रुपयांचं पारितोषिक पटकावा सन्माननीय मगन भोईर साहेबांच्या माध्यमातून. तसेच दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. म्हणजेच एकूण 300 रुपयांचं रोख पारितोषिक प्रेक्षकांना मिळणार आहे जर तुम्ही सीमारेषेच्या बाहेर षटकार लागल्यावर झेल टिपला तर. आणि फलंदाजांसाठी देखील मगन भोईर साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे. षटकारासाठी 100 रुपयांचं रोख पारितोषिक असेल सावंदी टीमच्या फलंदाजांना. अजूनही खातं उघडलेलं नाही. यावेळेस ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न, चेंडू बहुतेक पायावर लागला. येस, लेग पायचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावेने मात्र खातं उघडलं जातंय. जय पीरबाबा सावंदी संघाचं 64 धावांचं टार्गेट आहे, परंतु खूपच निराशाजनक आणि संथ सुरुवात पाहायला मिळते. एक धाव धावफलकावर, एक फलंदाज बाद झालाय. कॅप्टन विशाल बाद झालाय. यावेळेस आडव्या बॅटनं समोर प्रहार केलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं फिल्डर तैनात आहे. त्या ठिकाणी पवन आहे. एकच धाव मिळेल आणि याचबरोबर पहिलं षटक कंप्लीट होत आहे. जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली मयूर केणेच्या माध्यमातून. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. उर्वरित 3 षटकांमध्ये विजयासाठी 60 धावांची आवश्यकता असणार आहे, कारण पेनल्टीच्या 2 धावा आम्ही स्कोअरमध्ये ॲड करत आहोत. त्यामुळे आता धावसंख्या 4 झाली आहे. टार्गेट 64 धावांचं आहे. दोन्ही संघांनी या गोष्टीची नोंद घ्या. पेनल्टीच्या 2 धावा स्कोअरमध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. 2 + 2 = 4. 4 धावा धावफलकावर, 18 चेंडू आणि 60 धावा असं समीकरण. पूर्णपणे आज दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय जय बजरंग गोरसई ए संघाचा या स्पर्धेमध्ये. नवीन षटक घेऊन गोलंदाज अमोल. ऑन साईडला लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगलं आहे, परंतु जास्त उंची आणि जबरदस्त कॅच. डीप मिड विकेट सीमारेषेलगत अफलातून झेल, फलंदाज बाद. हा बॉल स्वेर आहे. ऑजवेस्टीच्या भरपूर बाहेर बॉल पाहायला मिळाला. पंच परवेज शेख यांचा वाईटचा इशारा. पंच परवेज शेख आणि पंच मनोज गुप्ता दोन्ही पंचांनी प्रभावित केले या स्पर्धेमध्ये. खूप चांगले डिसिजन्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कौतुकास्पद कामगिरी पंचांची. दरम्यान या ठिकाणी एक ॲक्टिवाची चावी आम्हाला मिळालेली आहे. ज्या कोणाची असेल त्यांनी घेऊन जावं. थोडीशी चूक विकेटकीपरकडून घडली आहे, त्याचा फायदा उचलला आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. खूपच संथ आणि शांत क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे असं वाटतंय, कारण गोलंदाजी फारच छान पाहायला मिळत आहे. पहिलं षटक मयूरच्या माध्यमातून फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला आणि या ओव्हरमध्ये अमोलने देखील चांगली सुरुवात केली आहे.
पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय. रोहितला त्याने तंबूत धाडलं. सध्या खेळपट्टीवर अक्षय आणि चेतन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस ऑन द राईज, चेंडू हवेत खेळून काढलाय. फिल्डर थोडा दूर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचतोय बॉलवर कॅप्टन मयूर. तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी. एकेरी दुहेरी धावांनी मात्र काही होणार नाही. फक्त धावफलक थोडासा हलता राहील. षटकं खेळून काढली जातील परंतु सामना जिंकता येणार नाही. सामना जर जिंकायचा असेल तर चौकार षटकारांमध्ये डील करावं लागेल सावंदे टीमच्या फलंदाजांना. स्लोवर डिलिव्हरी होती. स्लॉक स्वीपचा प्रयत्न, मात्र बॉल आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 56 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. पूर्णपणे एकतर्फी मॅच ही देखील आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळेस थोडासा पुढे येऊन खेळलाय, मात्र मिस टाईम फटका. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय अमोल. ओहो, हाताला लागला चेंडू, मात्र भरपूर दूरवरून हा झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. अवघड झेल होता. झेल काही टिपता आला नाही. प्रयत्न खूप चांगला केला होता गोलंदाज अमोलने. ज्या पद्धतीनं मॅच सुरू आहे असं वाटतंय फक्त औपचारिकता जणू काही शिल्लक आहे या मॅचमध्ये. जय बजरंग गोरसई ए संघाचं पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळतंय. चेंज ऑफ पेस, मात्र दिशा भरकटली गेली आहे. स्लोवर डिलिव्हरी होती उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर हा बॉल वाईड. धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकात प्रवेश करताना दिसते. 10 धावा धावफलकावर. यावेळेस भरपूर दुरून हा फटका खेळलाय. ऑनसाईडला चेंडू वळवलाय. वाईडिश डीप मिड ऑन कडे. फक्त 1 धाव. फक्त सिंगल्स आणि डबल्स येताना दिसत आहेत. अजूनही कुठलाही चौकार किंवा षटकार सावंदी संघाच्या फलंदाजांना मारता आलेला नाही. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 2 बाद 11. Only 11 runs on the board for the loss of 2 wickets. Saunde team required another 53 runs. 53 धावांची आवश्यकता आहे. लॉफ्टेड फटका. बॉल भरपूर काळ हवेत आहे. चेंडूच्या खाली योगेश. अप्रतिम कॅच आणि फलंदाज बाद. त्याचं जे षटक होतं ते अफलातून होतं. त्या व्यतिरिक्त पूर्णपणे निराश केलेलं आहे सावंदे संघाच्या खेळाडूंनी. गोलंदाजांनी आपण पाहिलं अक्षयनं भरपूर धावा खर्च केल्या. नितेश आणि चेतन यांची षटकं देखील महागडी पाहायला मिळाली. आणि बॅटिंगमध्ये ज्या प्रकारच्या सुरुवातीची आवश्यकता होती तशी सुरुवात विशाल आणि रोहित या सलामीवीरांना देता आली नाही. पूर्णपणे बॅकफुटला आहे या मॅचमध्ये सावंदे संघ. यावेळेस चांगलं टायमिंग जोडलंय. समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय बॉल. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. हा षटकार. आणि मला वाटतं प्रेक्षकांना झेल देखील टिपलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. चांगली बॅटिंग आता मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी करतोय संकेत. पार्ट टाइम गोलंदाज आहे. धावा भरपूर आहेत त्यामुळेच संकेतच्या हातात बॉल सोपवण्यात आलेला आहे आणि त्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय. यावेळेस उसळता बॉल होता. गुडलेन स्पॉटवर पडला आणि चांगला बाउन्स प्राप्त झाला बॉलला. निर्धाव चेंडू निघून जातोय. रितेशनं सीमारेषेच्या बाहेर झेल टिपलाय. आपण यायचं आहे व्यासपीठाकडे. पुढे सरसावून एक आगळ्या वेगळ्या ढंगानं हा फटका खेळलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. वळण घेतोय चेंडू. जोपर्यंत फिल्डर बॉलवर येतोय तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले. अजूनही आपण पाहिलं तर टार्गेट भरपूर दूर आहे. 40 धावा इथनं अजून जोडायच्या आहेत विजयासाठी. फक्त 8 चेंडू शिल्लक. 7 चेंडू. आणि यावेळेस फलंदाज बाद होईल. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. संकेतला मिळतं यश.
आणि षटक देखील झाले कंप्लीट. जे फक्त औपचारिकता शिल्लक आहे या दुसऱ्या फेरीच्या मॅचमध्ये 6 चेंडू आणि 40 धावा असं समीकरण अशक्यप्राय आव्हान आहे पीरबाबा सावंदे टीम समोर. दोन षटकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत फलंदाज चेतनच्या माध्यमातून. थोडंफार मनोरंजन त्याने जरूर क्रिकेट रसिकांचं केलं या मॅचमध्ये. पुढील सामन्यासाठी दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आपण चेंडू चॉईस करून घ्या. पवनपुत्र वडपे आणि पोगाव दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतो आपण चेंडू चॉईस करून घ्यायचे आहेत. शेवटचं षटक घेऊन पवन पहिला बॉल ऑन साईडला तडकावलाय. बॉल जातोय डीपमध्ये. एक धाव जरूर मिळेल. मात्र औपचारिकता पूर्ण केली जाते या सामन्याची. आणि गोरसई ए संघाचा पहिला सामना देखील अशाच प्रकारचा आपण पाहिला होता. बॅटिंग प्रथम करण्यात आली होती. टॉस हारल्यानंतर खरं तर बॅटिंग मिळाली होती आणि काय जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिली सूरज केणीच्या माध्यमातून. 57 धावांची नाबाद खेळी. या मॅचमध्ये देखील अर्धशतक पूर्ण केलं. यावेळेस चांगला फटका आहे. पुल केलाय मात्र फिल्डर चेंडूच्या खाली. जबरदस्त कॅच आणि फलंदाज बाद. क्रिकेट रसिकांना झेल टिपलेला आहे रितेशनं. त्याला आपण पारितोषिक देतोय व्यासपीठावर. पाहुण्यांच्या शुभ हस्ते 300 रुपयांचं रोख पारितोषिक असणार आहे. मगनजी भोईर यांच्याकडून 200 रुपये आहेत आणि दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी आहे. पुढचा बॉल जबरदस्त यॉर्कर. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय फलंदाजाचा. तर व्यासपीठावर हर्षित चोरगे यांच्या शुभास्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. कॉंग्रॅच्युलेशन्स रितेश. अभिनंदन करत असताना हर्षित निलेश चोरगे यांचे सुपुत्र आहेत. दरम्यान बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेले आहेत. हॅट्रिक पूर्ण करण्याची आतापर्यंत एकही हॅट्रिक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेली नाही. चौकार षटकारांच्या भरपूर हॅट्रिक्स आपण पाहिलेले आहेत, परंतु खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीचा उल्लेख हॅट्रिक म्हणून क्रिकेटमध्ये करण्यात येतो ती हॅट्रिक, विकेट हॅट्रिक पाहायला मिळालेली नाही. 3 चेंडूमध्ये सलग 3 फलंदाजांना बाद करण्याची कामगिरी कुठल्याही गोलंदाजाला करता आलेली नाही. हॅट्रिक बॉल, चांगला बॉल हवेत आहे, मात्र स्लीप फिल्डरच्या थोडासा पुढे पडला आहे. डायरेक्ट हिट पाहिजे होती त्या ठिकाणी. फलंदाज धावबाद झाला असता, परंतु निशाणा चुकलाय सूरजचा. हॅट्रिकसाठी पुरेपूर बंदोबस्त करण्यात आला होता, स्लीप देखील तैनात करण्यात आली होती, मात्र बचावलाय फलंदाज. हॅट्रिक काही पूर्ण झाली नाही. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पूर्णपणे एकतर्फी हा सामना. गोरसई ए संघ विजयाच्या उंबरठ्यावर. पवनचा पुढचा बॉल, यावेळेस ग्लान्स केलाय बॉल, डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळेल. फक्त आणि फक्त एकच चेंडू शिल्लक आहे. मी विनंती करतोय बॅट्समन चेतनला आपण व्यासपीठावर येऊन थांबायचं आहे. आपल्यासाठी पारितोषिक आहे. 2 षटकार लगावले होते, त्यासाठी 200 रुपयांचं रोख पारितोषिक सन्माननीय मगन भोईर साहेबांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल लॉफ्ट केला आहे समोरच्या दिशेनं, भरपूर उंची गाठली आहे चेंडूने. फिल्डर थोडासा दूर राहिला, फिल्डरच्या आवाक्याबाहेर बॉल. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. सामन्याचा शेवट गोड केलाय, परंतु सामना खरं तर हा जिंकता आलेला नाही सावंदे संघाला. काही हरकत नाही, हार्डलक सावंदे संघ. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि मॅच मात्र जिंकली आहे ती म्हणजेच जय बजरंग गोरसई ए संघानं. क्वार्टर फायनलमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स जय बजरंग गोरसई ए टीम. आणि या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार देखील जातोय पुन्हा एकदा
वन अँड ओनली सूरज केणे. सर्वप्रथम चेतन आपण व्यासपीठावर यायचं आहे. जे रोख पारितोषिक तुमच्यासाठी लावण्यात आलं होतं ते तुम्ही घेऊन जायचं आहे. चेतन प्लीज. दोन खूप सुंदर फटके पाहायला मिळाले, 2 षटकार पाहायला मिळाले चेतनच्या बॅटमधून. 200 रुपयांचं हे रोख पारितोषिक हर्षित यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. आणि त्यानंतर व्यासपीठावर मी आमंत्रित करतोय मॅन ऑफ द मॅच सूरज केणे यांना. सूरज केणे मॅन ऑफ द मॅच. बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक, एक फार मोठा कीर्तिमान ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सूरज केणेच्या माध्यमातून. सर्वप्रथम आपण चेक देतोय शरद वडोलकर साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर ट्रॉफी देखील त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. सन्माननीय सचिन माळी यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला मिळालेली आहे. अप्रतिम अशी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. मगनजी भोईर व्यासपीठावर आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण पुढील पारितोषिक देतोय. गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर्ड बाय चिंतामण पाटील. त्यानंतर हर्षित यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण शीतपेय द्यायचं आहे, थम्सअप. आज खरोखरच तुफानी बॅटिंग पाहायला मिळत आहे सूरज केणेच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन सूरज केणे अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. पुढील मॅचसाठी वडपे संघ आपण चेंडू चॉईस करून घ्या. लक्षात घ्या टॉस झाल्यानंतर लगेच कर्णधारांनी